टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी 2 दिवस वाहन चालवलं. कुणीतरी म्हणली ते लायसन लागतं त्याला, असं वाहन चालवू नका. मग कोणीतरी आरटीओ ऑफिसला तक्रार केली, तर ते मी वाहन चालवायचं बंद केलं. मला घरी येऊन नोटीस पाठवलं. माझ्या घरी येऊन नोटीस दिलं. नोटीस दिल्यावर मला सांगितलं तुम्ही सोमवारी आरटीओ ऑफिसला या. मग आरटीओ ऑफिसला आम्ही गेलो. मग तिथनं मला लर्निंग लायसन दिलं. मग लायसन दिल्यावर मग मी चालवू लागली. पण ह्याच्या अगोदर मी भेद चालवायची, तर मला जरा व्हायचं भ्या वाटायचं, कसं लायसन नाही काय नाही कशाला चालवायची गाडी असं वाटायचं मला. पण त्यांनी बरोबर मला ती पत्र दिल्याबरोबर मला बरं वाटलं. मग मी ह्यासनी येऊन भेटली. इथं भेटल्याच्या नंतर मला त्यांनी लर्निंग लायसन दिलं. मग मी आता महिना झाला मी चालवते कराडातली गाडी. आता काही नाही, आता मला मी चालवती, पण मला कुठली काय अडचण आली नाही, काय नाही. मला त्यांनी चांगला सपोर्ट काय दिला. आव्हान कराल तुम्ही त्यांना काय सांगाल तुम्ही? हो, त्यांना सांगते की मी अजिबात बिन लायसनचे बिन कागदपत्र नसताना असं कायदेशीर असेल तरच तुम्ही वाहन चालवा, नाहीतर असं कुठं अर्धवट अशी वाहनं चालवू नका. त्यांना बी त्रास होतो आणि तुम्हाला बी त्रास होतो. तुम्ही आरटीओ मध्ये लायसन काढलेलं, तुम्हाला काही त्रास झाला? मला काही सुद्धा त्रास झाला नाही. मला त्यांनी लायसन बियसन व्यवस्थित दिलं, कायदेशीर झालं. मी बी कायदेशीर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागली आणि मला कायदेशीर त्यांनी लायसन आता दिलं. आता माझं फक्त लायसन मी घ्यायला आली आहे. शासनाचं सगळं नेम पाळूनच वाहनं चालवा, कुठलीही अडचण येणार नाही. कराड नेहमी काही नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अग्रेसर असतो आणि नेहमी प्रसिद्ध आहे. त्याच अनुषंगाने आज मंगलमावशींची मध्यंतरी आपण एक रील सगळीकडे व्हायरल झालेली बघितली होती. त्यांनी या वयातही त्या कष्ट करून रिक्षा चालून त्यांचं जीवन निर्वाह करतात आहे, हे आपण सर्वांनी बघितलं. त्यावेळेसपासून सगळ्या महाराष्ट्रात त्यांचं कौतुक होत होतं. आज आम्ही भाग्यवान आहे की त्या आमच्या कार्यालयात आल्या टेस्ट देण्यासाठी आणि परमनंट लायसनची टेस्ट त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे गाडी चालून आणि नियम सर्व पाळून नाही का त्यांनी ती पास केलेली आहे. एक महत्वाचं की त्या ग्रामीण भागातल्या असून या वयात त्यांचं वय आता जवळपास मावशींचं 65च्या आसपास आहे. तर ह्या वयात देखील त्यांनी इतकं अवेअरनेस ठेवलंय की वाहन विना लायसनचं चालवायचं नाही याचं त्यांना पूर्ण ज्ञान आहे. आणि त्यांनी हे सिद्ध करून दिलेलं आहे की कोणताही नियम पाळणं किती महत्वाचं आहे. फक्त वाहन चालवणं रस्त्यावर ही जबाबदारी नाही, त्याच्या अनुषंगाने तुम्ही ते लायसन्स काढणं, त्याच्यानंतर सर्व वाहन रस्त्याचे नियम पाळणं, वाहतुकीचे नियम पाळणं ही किती मोठी जबाबदारी आहे त्या वाहन चालकावर, याचंही त्यांनी भान ठेवून सर्वांना एक मेसेज, पॉझिटिव्ह मेसेज दिलेला आहे. समाज माध्यमावर मंगलमावशी पूर्णपणे हवी झाल्या आणि अतिशय सफाईदारपणे जरी चालवत असल्या तरीही लायसन्स ही बाब फार महत्वाची आहे. आणि त्या अनुषंगानं कराड आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही आजींना विनंती वजा एक निवेदन पाठवलं आणि त्यामध्ये त्यांना आव्हान केलं की आपण आता विना लायसन गाडी चालवू नका आणि लवकरात लवकर प्रशिक्षण घ्या आणि प्रशिक्षण झाल्यानंतर मग लायसन पात्र झाला की तुम्ही गाडी चालवू शकता. त्याच्याबरोबर बॅच बिल्ला काढण्याच्या संदर्भात पण मावशींनी ही सर्व कागदपत्र जमा केलेली आहेत आणि लायसन्स प्राप्त होताच त्या माध्यमातून आपल्याला बॅच बिल्ला पण त्यांना इश्यू करता येईल. त्यांची ग्रामीण पार्श्वभूमी, त्यांचं वय आणि स्त्रीत्व हे कुठेही त्यांच्या आड आलं नाही आणि अतिशय धीरोदत्तपणे त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आज त्यांना अनुज्ञप्तीची आज चाचणी त्यांची घेतली आणि पुढच्या 8 दिवसातच त्यांना लायसन आम्हाला वितरित करता येईल. तर ह्याबद्दल त्या आजींना लायसन्स देणेकामी आम्हाला त्यामध्ये कुठंतरी सहभागी होता आलं, कराड कार्यालयाला सहभागी होता आलं. त्याबद्दल कराड कार्यालयाच्या वतीनं खरं तर आजींचं आणि अशा पद्धतीनं कष्ट करून अशा पद्धतीनं संसाराला हातभार लावणाऱ्या सर्वच व्यक्तिमत्वांचं खूप खूप अभिनंदन. त्याबरोबरच आज आम्हाला असंही सांगायला आवडेल की आज जर आजींना हे सगळं जमू शकतं, कुठल्याही अडचणी दूर सारून त्या ह्या करू शकतात, तर निश्चितच प्रत्येकाने हे केलं पाहिजे, नियम पाळले पाहिजेत, नियमाशी बाध्य राहिलं पाहिजे. निश्चितच त्यामध्ये स्वतःची, बाकीच्यांची आणि समाजाची पण सुरक्षा आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.